कॉपी होने से लेना, कैसे कॉपी लिया? उसकी कॉपी ले सर, स्टैम्प मार के दो ना उसमें, स्टैम्प मार के दो तुम। अरे एक मिनट रुकना भाई, रुकने का क्या है उसमें? तुम्हारे को 10 अप्रैल से मैं कागजात दे रहा, तुम 10 अप्रैल से क्या कर रहे फिर? काही असलं की निवडणूक अधिकाऱ्याचं काम नाही, माझं काम नाही, ह्याचं काम नाही, तो तुम यहाँ पे कहीं को बैठे? राजीनामा दो, निकलो बाजू में। तुम तो ये संगठन के सभासद है, तुमको मैं लेटर भी दिया रिश्तेदारों को फॉर्म नहीं देने का बोल के, फिर क्या को दिया तुमने? और तुम सूचक अनुमोदक कौन है उसको तुमको कैसे पता चल रहा? कम्युनिकेट करायला करायला निवडणूक अधिकाऱ्यालाच करायला। मग मी आलो तेव्हा का बोलणं चालले? त्या दिवशी काय म्हणले तुम्ही? आमच्या हातामध्ये काय नाही, रिसिप्ट दिली का तुम्ही मला? मी आजपर्यंत किती पत्र दिले तुम्हाला? तुम्ही रिसिप्ट द्या पहिले, नंतर बोला, बोलायचा अधिकार नाही तुम्हाला। सर तुमची जी यादी आहे ती पारदर्शक आहे का? लावलेलीच पारदर्शक आहे का? संघटनांनी ठरवतील पारदर्शक आहे. संघटना कसं तुमचंही काम आहे ना सर, तुम्ही निवडणूक घेताय ना। रामदेव दारचा फॉर्म कसं काय याच्यामध्ये अध्यक्ष पदासाठी? कशामध्ये म्हणजे लिस्ट मध्ये देऊन टाका, ऑब्जेक्शन लिहून देऊन नाही, रिसिप्ट द्या। कशावर? कागदावर. कशावर म्हणजे काय? सर तुम्ही आज इथे असोसिएशन मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे, प्रक्रिया चालू असताना तुम्ही एक अर्ज प्रक्रिया केलेली आहे, तुम्ही अर्ज कशाबद्दल केला? अर्ज याच्यासाठी केला की माझं या 2026 निवडणुकीमध्ये माझं नाव वगळण्यात आलेलं आहे। याच्या अगोदर 2022मध्ये माझं 68 नंबर यादीमध्ये नाव असतानासुद्धा आता या 2026च्या इलेक्शनमध्ये माझं नाव नाही वगळलं। तुमचं नाव काय आणि तुमच्या दुकानचं नाव काय? माझं नाव आहे विनायक उमाकांतराव पारशीवार आणि प्रोपरेटर आहेत वडील उमाकांत दिगंबर पारशीवार। वय आहे 85, त्याने वयानुसार येऊ शकत नाहीत म्हणून मी त्यांचं काम पूर्ण पाहत आहे। आणि मागलच्या मी मेंबर 2007पासून आहेत, माझ्याकडे 2007च्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पावत्यासुद्धा आहेत भरलेल्या 2007च्या। तुमचं दुकान बंद आहे का चालू आहे सध्या? दुकान चालू आहे माझं दुकान। तुमचं दुकान चालू असताना सुद्धा असोसिएशननी तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे? हो। याचं कारण काय सांगितलं का तुम्हाला? असोसिएशननी काही नोटीस वगैरे पाठवली होती का? काहीच नाही। मला असंच एका केमिस्टनं फोन केला की नवीन एक 57 जणांची लिस्ट निघालेली आहे, त्याच्यात तुमचं नाव निघालं तरी तुम्ही जाऊन अमित शर्माशी भेटून घ्या। या अगोदर पत्रव्यवहार होत होता असोसिएशनचा की बाबा आपली निवडणूक होत आहे, या कालावधीपासून या कालावधीपर्यंत आपली निवडणूक होणार आहे, असा पत्रव्यवहार होत होता, माहिती येत होती। असा काही SMS किंवा माहिती आली का तुम्हाला? आता माहिती म्हणजे की मोबाईलद्वारे व्हॉट्सअपवर आलेली आहे माहिती, व्हॉट्सअपवर आलेली आहे। असोसिएशन कडून काही आली का? जे इथलं मंडळ आहे, निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडून काही माहिती आली का? नाही, त्यांच्याकडून काही माहिती आली नाही, काहीच माहिती आली नाही। तुम्हाला काय म्हणायचं, हे पारदर्शक आहे का? ही निवडणूक पारदर्शक आहे का मनमानी चाललेली आहे? आता हे मनमानीचा कारभार चाललेला दिसायला आहे, पूर्ण असोसिएशनचा कारभार पूर्ण मनमानी चाललेला आहे। महाराष्ट्र मित्रांनो, मी फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे आणि नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन इलेक्शन 2026 सुरू झालेले आहे आणि गैरप्रकाराची इथे प्रचंड मोठी मालिका आहे। या निवडणूक कार्यक्रमामध्ये जे जाहिराती पहिले संघटनेकडून येतात त्या पेपरभर येत होत्या, पेजभर येत होत्या, परंतु निवडणूक प्रक्रियेची जी जाहिरात आहे ती ईदभर आलेली आहे आणि कोणत्याही संघटनेच्या कोणत्याही सदस्याला कोणतीही निवडणूक प्रक्रिया प्रोसिजर माहीत नाही आहे। यापूर्वीचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये पोस्टलद्वारे निवडणूक कार्यक्रमाची माहिती प्रत्येक केमिस्टपर्यंत पोहोचत होती, पण या इलेक्शनमध्ये आज घडीला 4500 औषध दुकानं नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहेत FDA कडून। तिथे या संघटनेमध्ये फक्त 1800 जणांची यादी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, ज्या 1800 पैकी 350 औषध दुकाने बंद आहेत। या लिस्टमध्ये अशी पण औषधी दुकाने आहेत ज्यांच्याकडे मेंबरशिप आहे पण त्यांच्या या लिस्टमध्ये नाव नाही, आणि ज्यांच्या या लिस्टमध्ये नाव आहेत ते दुकाने बंद आहेत। या संबंधी मी वेळोवेळी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केलेले आहे, त्याची आधी संघटनेच्या अध्यक्षाकडे, संघटनेच्या सेक्रेटरीकडे केलेली आहे, पण माझ्या प्रत्येक निवेदनाला खिराची टोपली दाखवलेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी माझ्या कोणत्याही निवेदनावर, तक्रारीवर रिसिव्ड म्हणून स्टॅम्प दिलेला नाही आहे। याआधीसुद्धा मी तक्रार दिलेली आहे की निवडणूक निर्णय अधिकारी हे याच संघटनेचे सदस्य आहेत आणि ते या संघटनेमध्ये जे त्यांचे मित्र, नातेवाईक, घरातले मेंबर उभे राहणार आहेत त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे, ही याबद्दलही मी दिलेलं आहे। आणि हे गोपनीय माहिती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जी गोपनीय माहिती आपल्या नातेवाईकांना, ब्लड रिलेशनमधल्या लोकांना दिलेली आहे, त्यानुसार यांनी डबल फॉर्म भरले आहेत, जेणेकरून फॉर्म बाद होऊ नये। एकेकाने 5-5, 6-6 फॉर्म भरून इलेक्शनमधून त्यांचे नाव बाद होणे याची काळजी घेतलेली आहे। आजसुद्धा जेव्हा काल आणि आज ही मतदार छाननी अर्जाची दिनांक आहे,
त्यावेळेला ज्यांचे फॉर्म बाद झालेले आहेत त्यांना बोलून त्यांचे फॉर्म दुरुस्त करून घेण्यात आलेले आहेत आणि जे लोक यांच्या इलेक्शनमध्ये अडचण निर्माण करू शकतात अशांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेली आहेत. आता याच्यातला सगळ्यात मोठा घोळ म्हणजे मागील अनेक वेळेस श्री रामदेव दाढे या संघटनेचे सेक्रेटरी होते, त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. आणि अमन एजन्सी, विजया ट्रेडर्स ज्या एजन्सीज बंद झालेल्या आहेत, AVS LLP नावाने यांची फर्म सुरू झालेली आहे. आपण त्यांच्या फर्मचं उद्घाटन केलेलं आहे. त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, जेव्हा की त्यांच्या फर्म बंद आहेत आणि यांची रामदेव दाढेची फर्म चालू असताना त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. अशा कंडिशनमध्ये त्यांचा उमेदवारीचा फॉर्म घेण्यात आलेला आहे. तर हा एक सगळ्या प्रकारचा गैरकारभार आहे. याची लवकरच आम्ही धर्मदाय आयुक्तकडे पण यांचे पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रारी केलेल्या आहेत. माझी प्रमुख मागणी होती 10 एप्रिलला की यांनी पेपरमध्ये जाहिरात द्यावी, 1 महिना मेंबरशिप कॅम्पेन चालवावा. जेवढे नवीन दुकानदार आहेत तेवढे यांनी कॅम्पेनिंग करून फ्रीमध्ये 500 रुपये 1000 रुपये फीस घेऊन मेंबरशिप वाढवून घ्यावी. सर्व सभासदांना समान संधी, ज्याला इलेक्शनमध्ये उभं टाकायचं आहे, ज्यांना संघटनेसाठी काम करायचं, संघटना मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे, त्यांना संधी देण्यात यावी. परंतु यांनी बिनविरोध इलेक्शन घेण्यासाठी फक्त काही 2 पॅनल घेऊन आपसामध्ये मागच्या वेळेस पण यांनी पदं वाटून घेतले आणि निवडणूक जाहीर झाली म्हणून सांगण्यात आले. मागच्या 10 वर्षामध्ये कोणतीही जनरल बॉडी मिटिंग घेण्यात आलेली नाही आहे. मागच्या 10 वर्षामध्ये कोणत्याही केमिस्टला गेट टुगेदर म्हणून घेण्यात आलेलं आहे. केमिस्टला कोणते प्रॉब्लेम आहेत त्याच्याकडे सुद्धा यांनी 100% दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त येरे जावा माझ्या गावा म्हणल्याप्रमाणे कंपन्या वाटून घेणे एवढे एकच काम संघटनेचे उरलेले आहे. संघटनेने सभासदासाठी कोणतेही काम केलेलं नाही. जेव्हा ही निवडणूक प्रक्रिया तुम्हाला पारदर्शक पद्धतीने पार पाडायची नव्हती तर तुम्ही हे इलेक्शन का घेतले? या इलेक्शनसाठी निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री अरुण बरकसे, बीड जिल्हा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण ते पण उंटावून शेळ्या हाकत आहेत आणि ते बीडला बसले आहेत आणि मी 16ला येईल तेव्हा मी सगळं बघेल, तिथं निवडणूक अधिकारी बसवलेत असं म्हणेल. पण आज मी एवढा तक्रार दिल्या याच्यावर एकावर सुद्धा निवडणूक अधिकारी स्टॅम्प द्यायला तयार नाही आहे. प्रत्येक वेळेस ते सांगतात की तिथल्या पिऊनला तुम्ही अर्ज द्या आणि त्याचा फोटो घ्या आणि तुमच्याकडे सेव्ह ठेवा. अशा पद्धतीने इलेक्शन होतात का? या गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. अशा अनेक लोक आहेत ज्यांनी सांगितले आज सकाळपासून इथे येऊन की जर आमचे नाव घेतले नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू किंवा आम्ही या संघटनेच्या विरोधात विद्रोह करू. येत्या 20 मेला सुद्धा यांनी बंदची पुकार केलेली आहे, जो 100% फ्लॉप जाणार आहे. कारण यांचे सदस्यच 1500 आहेत आणि 4500 औषध दुकान आहेत. हा सगळा गैरप्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून तात्काळ अंमलबजावणीने मुख्य निवडणूक अधिकारी बदलण्यात यावा. सध्या जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना पण बदलण्यात यावे. यांनी जे बेनिफिट्स त्यांना दिलेले आहेत की दुसऱ्याच्या फॉर्मवर कोण सूचक अनुमोदक आहे त्याचा फॉर्म कसा बाद करायचा म्हणून तुम्ही तुमचे सूचक अनुमोदक द्या, ही पण प्रोसेस आहे. याच्यामध्ये सुद्धा या कारभारावर चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावे अशी मी मागणी करत आहे. मी फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे, जय महाराष्ट्र. जिल्हा केमिस्ट अँड रजिस्टर असोसिएशनची पब्लिश केलेली मतदार यादी, लिस्ट ऑफ इलेक्शन इयर 2026, पब्लिश डेट 8/5/2026. या मतदार यादी पब्लिश केली, याच्यावर या निवडणूक अधिकाऱ्यांची सही आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. यांनी सही करून ही यादी पब्लिश केलेली आहे. या पब्लिश केलेल्या यादीमध्ये ही नांदेड शहराची यादी आहे, ज्याच्यामध्ये अमन एजन्सीज हा सभासद क्रमांक 32 संतोष दमकोंडवार आणि याचा पत्ता आहे शॉप नंबर 1 रूम नंबर 1 ग्राउंड फ्लोअर प्लॉट नंबर 6-7 सन्मान हाईट नांदेड, बरोबर. हा मोबाईल नंबर आहे. या पॉईंटला ही एजन्सी आहे का हे तपासण्याची वेळ आलेली आहे, बरोबर. हे नंतर द्वारका डिस्ट्रीब्युटर, या लिस्टमध्ये कुठेही द्वारका डिस्ट्रीब्युटरचं नाव नाही आहे. DRDU आणि इथे लिस्ट संपली, इथे द्वारकाचं नाव कुठेही नाही आहे. त्यानंतर ही आहे विजया ट्रेडर्स, इथे ॲड्रेस आहे अपोजिट हॉटेल रामकृष्ण इंटरनॅशनल डॉक्टर लेन नांदेड. या ॲड्रेसवर खरंच ही एजन्सी आहे का? अशा प्रकारचा हा घोळ आहे की मतदार यादीमध्ये जिथे एजन्स्या नाहीत, ज्यांचे लायसन्स सरेंडर झालेले आहेत, ज्यांनी नवीन फॉर्म टाकलेले आहेत त्यांची नावं याच्यामध्ये आहेत. ज्या फॉर्म आधीपासून आहेत त्यांची नावे इथे नाही आहेत. आणि ह्या सगळ्या गैरकारभारामध्ये हे निवडणूक अधिकारी सामील आहेत. कारण हे याच संघटनेचे सदस्य आहेत जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडून दिले. तर इथे आपल्या सभासदांना फायदा किंवा आपल्या जवळच्या मित्राला फायदा किंवा आपल्या ब्लड रिलेशन नातेवाईकांना कसा फायदा यासाठीच सगळी मेहनत चालू आहे. हे सगळे निवडणूक निर्णय अधिकारी माहिती लीक करत आहेत की बाबा कोण सूचक आहे, कोण अनुमोदक आहे, कोणी फॉर्म भरला आहे, कोणी फॉर्म नाही भरला आहे, कोणाला कसे क्रॉस करायचे, कोणाला फोन लावायचा, कोणाचं सूचक अनुमोदक रद्द करायचं. सूचक अनुमोदकावर सुद्धा प्रेशर आहे. त्यांना फोन लावून सूचक अनुमोदक तुम्ही होऊ नका, हे सगळं प्रकार चालू आहे. तर या गैरप्रकाराची चौकशी झाली पाहिजे.
जर खरंच असा प्रकार होत असेल तर गंभीर स्वरूपाची ही बाब आहे, याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये लोकांचा या निर्णय प्रक्रियेवर, या इलेक्शन प्रक्रियेवर विश्वास उरला पाहिजे. आणि संघटनासाठी ज्यांना काम करायचं आहे, जे नवीन हिरो, नवीन मॉडेल्स जे म्हणतो आपण, किंवा नवीन पॉलिटिशियन्स जे जन्माला येतात, या छोट्या छोट्या संघटनांमधून ते पहिले तयार होतात आणि त्यानंतर ते मोठ्या लेवलवर जातात. तर इथेच हे कुचकामी धोरण येत आहे. त्याच्यामुळे हे सगळा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. यामध्ये असणाऱ्या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे. धर्मदाय आयुक्तांकडे तर तक्रार केलेली आहे, परंतु संघटनेचे जे मेन बॉस आहेत त्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवली पाहिजे, फ्रेश मेंबरशिप कॅम्पेन चालू केले पाहिजे आणि तदनंतर ही सगळी प्रोसेस सुरू केली पाहिजे. जय महाराष्ट्र.